सध्या इंग्लंडमध्ये महिलांचा T20 विश्वचषक सुरू आहे। या विश्वचषकात अमरावती जिल्ह्याच्या भीमटेकडीमधली एक मुलगी भारतीय संघातनं खेळतीये। भारती फुलमाळी तिचं नाव। भारती फुलमाळीचा अमरावतीच्या एका छोट्या गावातनं टीम इंडियापर्यंतचा प्रवास हा थक्क करणार आहे। पाहूया जिद्दीची ही कहाणी। अमरावतीच्या भीमटेकडी परिसरातल्या उत्तम नगरमधील हे फुलमाळी कुटुंबाचं घर आणि याच घरातून एक क्रिकेटर आज थेट भारतीय संघात खेळताना दिसतेय। ती आहे भारती फुलमाळी। अमरावतीच्या गल्ल्यांमधून प्रचंड संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर भारती आज भारताच्या T20 विश्वचषक संघाचा एक भाग बनली आहे। याचा प्रचंड आनंद तिच्या आईवडिलांसह गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे। माझ्यासाठी ज्या पाल्यामुळे पालकांची ओळख होते तो एक माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी तिची निवड झाली। 5 मॅचेस होत्या, तिला खेळायला मिळाला नाही। नंतर दक्षिण आफ्रिका एप्रिलमध्ये तिथे गेली, तिथे त्याने चांगला स्कोर केला आणि आता सध्या इंग्लंडमध्ये आहे वर्ल्ड कपसाठी। हा खरोखर आमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण होता, आमच्यासाठी खूप भूषणाचा क्षण होता। आनंद खूप झाला मला की माझ्या मुलीचं सिलेक्शन झालं वर्ल्ड कपला। आणि मी तेव्हा सगळ्यांना सांगायला फिरायला गेली की बा माझ्या मुलीची आता टीव्हीवर मॅच दिसणार, तुम्ही बघा। आणि तुम्ही म्हणता ना की काय ही मुलगी खरंच जाईल का तिथपर्यंत, खेळेल का, खेळते का? आम्ही तर कधीच नाही बघितलं तिचं मॅच। तर मी म्हटलं तुम्ही बघून तर पहा। आणि त्यांना स्वतः त्यांच्या घरी पेढ्या घेऊन गेली की पहा माझ्या मुलीचं वर्ल्ड कपला सिलेक्शन झालंय आणि तिने तिच्या बेसिकवर केलंय सर्व हे। तेव्हा खूप वेगळंच वाटलं, आनंद खूप झाला त्यावेळेस। वयाच्या 12व्या वर्षीच भारतीनं विदर्भाकडून एज ग्रुप क्रिकेट खेळायला सुरुवात केली। दीनानाथ नवाथे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आणि 2019 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी ती भारतीय संघात दाखल झाली। भारती फुलमाळी आपल्या पहिल्याच दौऱ्यात अपयशी ठरली। त्यानंतर तिला संघातून वगळण्यात आलं। मात्र स्थानिक स्पर्धांमधून विदर्भाकडून तिनं कामगिरीत सातत्य ठेवलं। IPLच्या धर्तीवर सुरू झालेली BCCIची वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा भारतीसाठी टर्निंग पॉइंट ठरली। गुजरात संघाकडून खेळताना तिनं पॉवर हिटर म्हणून ओळख निर्माण केली आणि दमदार कामगिरी करत भारतीय संघामध्ये पुनरागमन केलंय। भारती आपलं शेड्यूल बरोबर फॉलो करायची आणि नियमितपणे आपली प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस व्यतिरिक्त सरळ घरी, शाळा तिची आणि ग्राउंड, या फक्त 3च गोष्टी तिच्या नेहमी बिलकुल। या व्यतिरिक्त ती कधी असं आम्हाला कुठे चालले आहे बा फिरायला, कुठे एन्जॉय करताय असं तिच्यामध्ये कधी जाणवलं नाहीये। तर त्यानंतर भारतीचा जसा प्रोग्रेस होत गेला, ती सेंट्रल झोन, अंडर 19 या एक स्पर्धा ती पुढे खेळत गेली आणि हा परफॉर्मन्स कुठेतरी काउंट होतो। सिलेक्टर नेहमी बघत असतात आणि तिचा परफॉर्मन्स बघून तिला आज ही संधी मिळाली। भारतीनं जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे स्वतःची बॅट, पॅड, शूजही नव्हते। पण या खडतर परिस्थितीतून तिनं मिळवलेलं हे यश प्रेरणादायी आहे। इंग्लंडमधल्या T20 विश्वचषकात आता भारतीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे। प्रणय निर्वाणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, अमरावती।